भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ बळ तेरा बोधे तेरा बोधे रावले बुद्धि विचल झाले हरि जापदे तेने थे रावले बुद्धि तेने रावले बुद्धि चिति चैतना तारा तेने तेरा बले बोधी तेने तेरा बले बोधी रावले बुद्धि निचल धारे हरे जापदे तेरे तेरा बले बुद्धि तेरा बले बुद्धि संगे करते क्रीड़ा रंगे तेरे तेरा बले बोधि तेरे तेरा बले बुद्धि जा संगे करती गे तेरे तेरा बले बोधि तेरे तेरा बले बुद्धि
निश्चळ झाले हरीच्या पदी हो श्रीरावली बुद्धी श्रीरावली बुद्धी पार खुमाई बार खुमाई येठो बार खुमाई बार खुमाई येठो बार खुमाई बार खुमाई येठो बार खुमाई भाविक गोवळी 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 भाविक गोवळा भाविक गोवळा भाविक गोवळा भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ अंगी विश्वासाचे बळ तेने धीरा बली बुद्धी तेने धीरा बली बुद्धी अंगी विश्वासाचे बळ अंगी विश्वासाचे बळ तेन शिरावली बुद्धी तेन शिरावली बुद्धी भाविक गोवळ 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 अंगी विश्वासाचे बळ अंगी विश्वासाचे बळ तेने तीरा बली बुद्धी तेने तीरा बली बुद्धी अंगी विश्वासाचे बळ अंगी विश्वासाचे बळ तेने स्थिरावली बुद्धी तेने स्थिरावली बुद्धी निश्चळा झाली हरीच्या पदी हरीच्या पदी निश्चळ निश्चळ झाली हरीच्या पदी निश्चळ आ
ए निचळ ताली हरीच्या पदी पदी निचळ निचळ झाली हरीच्या पदी निचळ झाली हरीच्या पदी देने तेरा बली बुद्धी देने तेरा बली बुद्धी निश्चल झाले हरीच्या पदी निश्चल झाले हरीच्या पदी तेरे तेरा बली बुद्धी बली बुद्धी तेरा बली बुद्धी विठ्ठला 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 विठाला टाळ्या वाजवा विठाला 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 कुंडली पंढरीनाथ भगवान समचरण सरोजं सान्द्रनीलम्बुदाम्भं जगननिहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सधैर्यदेवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तिमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजवानरीयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी नाही ओढा वारा चित्ती चैतन्याचा थारा तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी निळा म्हणे हरीच्या संगे करती क्रीडा नाना रंगे निळा म्हणे हरीच्या संगे करती क्रीडा नाना रंगे तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णे गोडा नाम माझी वाणी तुझे वर्णे गोडा नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा देवाने तुझे माझी वाणी तुझे वर्णे गोडा नाम माझी वाणी तुझे वर्णे गोडा नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा हरीच्या देवराया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी श्री पांडुरंग परमात्माच्या कृपा असीम कृपा आशीर्वादाने सकळ संत सर्व महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय दी संत करून गुरुनाम गुरु जोग महाराज वामन भाऊ महाराज भगवान बाबा लक्ष्मण महाराज इगतपुरीकर मारुतीबा गुरु दांडेकर मामा मी शांताराम गुरुजी आदी करून सर्व संत मंडळीच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा देहूकर परंपरेतील असणारी ही एक छोटीशी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य बाबासाहेब महाराज देहूकर आणि ही परंपरा ही त्यांनी घालून दिलेली आहे. ज्या वेळेला
भगवंताच्या दरबारामध्ये पवित्र अशा प्रकारची तुळशीमाळ धारण करण्याची योग आला माझ्या लहानपणीच. त्यावेळेस पूज्य श्री वैकुंठवासी बाबा वारी कोणशी करशील असा प्रश्न केला होता. मी त्यांना असं सांगितलं की आपण जी सांगाल ती वारी करेल, आपली आज्ञा प्रमाण आहे. त्यांनी सांगितलं की मी तुला विचारली वारी कोणती करशील, तू मलाच विचारलंस तुम्ही सांगा कोणती सांगायची. मला त्यातलं कळत नाही बाबा, तुम्ही जे सांगाल ती करेल. संतापाशी विनम्रता अत्यंत महत्त्वाची असते. तर आपला फायदा होतो, तर आपलं अनंत कोट कल्याण होत असतं. साधूला जर आपण शिकवायला जाऊ तर आत्मघात होत असतो. साधूला शिकवण्याचा प्रयत्न कधी करू नये, संताला कधी शिकवू नये, गुरुला कधी शिकवू नये. घेता आलं तर घ्यावं, नाही घेता आलं तर तसंच मातीत जावं, पण शिकवण्याचा प्रयत्न करू नये. कारण अनेक गोष्टी त्यांना अनुभवातल्या असतात, एका जन्माच्या नाहीत अनेक जन्माच्या असतात. हे लक्षात ठेवा. चालता चालता सांगून जातो तुम्हाला, पटलं घ्या, न पटलं सोडून द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. पण दुसऱ्याला साधू महात्म्याला, संत महात्म्याला, गुरुला आपलं ज्ञान शिकवण्याची गरज नसते, ते अनुभवी असतात. भूत भविष्य वर्तमान काळात त्रिकालात ज्ञान त्या ठिकाणी असतं. याच्याकरता सांगतो मी बाबांना प्रतिप्रश्नाने उत्तर मागितलं की मला तुम्ही जे सांगाल ती वारी मला मान्य आहे. हसले. ते कार्तिक वारी करीत जा म्हणलं बरं. पण वारीला आल्यावर मठात येत जा, हा नियम होता, फडकऱ्याचा नियम आहे. वारीला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायाच्या मठामध्ये बाबा असायचे, बाबासाहेब महाराज देवकर. आणि ती शेषावंद्य आज्ञा मानली. काही दिवस बराच काळ कार्तिकी वारी आषाढी तर होतीच पहिल्यापासून. आमचे हरिभक्तीपरायण पिताश्री वैकुंठवासी काका यांनी ती वारीची परंपरा चालू केलेली आहे. आषाढीची वारी आणि कार्तिकी वारीला सुद्धा अत्यंत प्रेमाने पुढाकार घेऊन तन मन धनाने सहकार्य करून ही वारी चालवली. त्या काळामध्ये अक्षरशः डोक्यावर वझं घेऊन किमान आमच्या 4 ते 5 वाऱ्या झाल्या असतील. तिथून पुढे भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, संतांच्या आशीर्वादाने गाडीची सोय झाली. आणि गुरुवर्य वैकुंठवासी बाबासाहेब महाराज यांच्या शब्दाला खूप मोठी धार आहे महाराज. आणि ती धार त्यांनी आणि पिताश्रींनी मिळून हे धारेला स्वरूप आणलं. ही धार धगधगती अशा प्रकारची तेवट ठेवली. ती आज 40 वर्ष पूर्ण होत आले. त्या काळची सर्व भक्त मंडळी, मी नामनिर्देश करू इच्छित नाही, सर्वच होती त्यावेळेला. एक काळ होता, तारुण्य होतं. 4 दिवसात पहिली वारी पंढरपूरची झाली होती. 4च दिवसामध्ये पायी. कशी झाली असेल बघा. पाठवता ती पंढरपूर, 4 दिवशी पंढरपूरमध्ये होतं. हा काळ तुमच्या पलीकडचा आहे. आज या ठिकाणी त्यातली बरीच आहेत, पण काही
संसाराच्या गुंताड्यामुळं त्यांना येता येत नाही. काही येतात, काही जातात, काही हजर असतात, अशा गोष्टी घडत राहतात. काळ हा स्थिर नाही आहे, अस्थिर अशा प्रकारचा काळ आहे. काळ धावणार आहे, आपल्याला काळाचं वेग कळत नाही. काळाचा वेग कोणालाही कळला नाही. अत्यंत वेगवान काळ आहे. आयुष्याच्या 65 पर्यंत 40 वर्षे कोणीकडे निघून गेले आणि 65 वर्षे कोणीकडे गेले, याचा ताळमेळ लागला नाही. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, पण किती दिवस आहे काय माहिती आहे. असं आहे, ते काय कोणाच्या हातात आयुष्य भविष्य नाही. परंतु मग पुढील येणारी सर्व भक्त मंडळी काळानुरूप परत बदलत राहत असतात. मी बदललो तरी सुद्धा दिंडीचं स्वरूप जे आहे ते बदलत नसतं. त्याला पुढे चालवणारा असतो. माझ्यामुळं चालतीये, माझ्यामुळं होते असं काही नसतं. त्याला चालून घ्यायचं असेल तर घेतो, नाही तर ती बंद पाडून टाकतो. ती त्याला सेवा घ्यायची की नाही हे आपल्याला काय माहिती असतं. आपलं फक्त कर्तव्य असतं की कर्तव्य पूर्ण करावं लागतं, की पुढे ढकलत चलत राहायचं. एवढंच कर्तव्य आपलं. बाकी काय आपण करू शकत नाही. काही ना दिंडी आणू शकत, ना दिंडी चालू शकत. म्हणायचं असतं नुसतं नावाला. परंतु काळ हा असा बलवत्तर आहे की तो फक्त त्याचा विचार केला पाहिजे, त्याच्या गतीचा विचार केला तर फक्त एकच कार्य माणसाच्या हातात आहे. प्रपंच असो, परमार्थ असो, ढकलीत चालायचे पुढं. घडी घडी काळ वाटे याची पाय असं म्हणून अजूनही किती आहे अवकाश. तो घडी घडीने पुढं सरकतो. तसं या ठिकाणी या 40 वर्षामध्ये ज्या ज्या भाविक भक्तांनी आपलं सेवादान भगवंताच्या चरणावरती समर्पण केलेलं आहे, की माझं करता काय केलं तुम्ही, असं तुम्हाला वाटत असेल. भास असतो, भ्रम असतो की हे सगळं बाबासाठी चालले. काही माझ्यासाठी नाही, फक्त माझं तुमचं प्रेम आहे आणि ते अखंड राहावं. दिंडीला आला नाही म्हणून काय बांध मोडला नाही, घर मोडलं नाही, नुकसान केली नाही. आला तर परमार्थ घडतो, सेवा घडती काही ना काही कार्याने नाही, आणि ती अखंडित राहावी अशी धारणा असते. चूक होऊ देऊ नये. नाना प्रकारची सेवा आहे. झाडून काढलं तरी सेवा आहे, पात्र उचललं तरी सेवा आहे, जेवण केलं तरी सेवा आहे, कीर्तन ऐकलं तरी सेवा आहे, बाहेर फिरायला गेला तरी सेवाच आहे, पांडुरंगाच्या चरणावर झाला तरी सेवाच आहे. सेवा कोणती नाही, ती सगळी सेवाच आहे. अशा या सेवेला 25 वर्षे पूर्ण होत रामबागेमध्ये श्रीराम आश्रमामध्ये त्याचा मोठा उत्सव झाला. वैकुंठवासी बाबा श्रीराम आश्रमाचे अत्यंत प्रेमळ होते. ती सुद्धा त्या ठिकाणच्या भागामध्ये आम्ही फिरत फिरत त्या ठिकाणी थांबलो. डगेबाबाच्याकडे काही बाली मंदिरामध्ये काही असा बऱ्याच ठिकाणी फिरलो. पुन्हा स्थिर झालो काही काळ. जसं ठेवील तसं राहावं. ठेविले आनंद ते उगाच म्हणायचं का शब्दात नाही, तसंच असावं. जसं ठेवील तसं राहावं. असं करत करत आम्ही 1 वर्ष इकडं परत आलो, म्हणजे आपण सर्वच. आणि मग उद्धवभावांच्या तिथे गेलो. उद्धवभाव इतके प्रेमळ व्यक्ती की त्यांनी सांगितलं, महाराज 1 वर्ष तुम्ही थांबलात, पण तुम्हाला मठ चांगला दाखवला तर चालेल का, म्हणून त्यांनी मला ह्या इथपर्यंत आणलं. त्या काळच्या व्यवस्थापकांची माझी त्यांची ओळख करून दिली आणि त्यांनी आश्रय दिला. ती आज तागायत किमान 15-20 वर्ष झाली असतील. आता एवढा काळ निघून गेला त्याच्यामध्ये. या त्र्यंबकराज वारकरी सेवा संघटनेची सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व असणारी कमिटी मंडळी यांनाही तिथपर्यंत हा निरोप पोहोचला गेला असेल आणि त्यांनीही आपल्याला कधी बाजूला सारलं नाही. त्यांनीही प्रेमाने आपल्याला या ठिकाणी जागा दिली. व्यवस्था बदलत गेले. आज हरिभक्तीपरायण आदरणीय मोरे महाराज आहेत. आणि मोरे महाराजांचा माझा ज्या वेळेला माझा मागच्या वर्षी परिचय झाला त्यावेळेला असं वाटलं आपल्या घरातलाच माणूस आहे, वेगळं नाही आहे. एका घरातल्या कुटुंबासारखं प्रेम देणं ही एवढं सोपं गोष्ट नाही. विठ्ठल 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 घर सोडल्यानंतर नैसर्गिक
आपत्तीला तोंड द्यावं लागतं. तिथं हाव करून चालतं का? थोडंफार कमी जास्त आपल्याला सहन होत नाही. पाणी नसेल सहन होत नाही, बोंबाबोंब करतो आपण. लाईट गेली बोंबाबोंब करतो. अनेक आपल्या गोष्टी असतात. मला आज कारण नाही बोलायचं, काही परमात्मा बोलून घेतो काय माहीत नाही. अशा गोष्टी आपण सहन केल्या पाहिजे. मला सांगा, पहिल्या दिवशी मोरे महाराज आमची दिंडी प्रस्थान झाली. अख्खी दिंडी पावसात भिजत होती. घर सोडल्यानंतर नैसर्गिक भूमिकेला तुम्ही काय करणार? काही पळून गेले जाऊ द्या, पण तोंड द्यावं लागतं का नाही? तिथं बदल करता येईल का? नाही. भिजल्यामुळं कुणाला दुखणं आलं का? हे कधी लक्षात घेतलं का आपण? काहीच नाही. सर्दी नाही, पडसं नाही, काय नाही. माझ्या बाप जन्मी मला भिजायचं माहीत नाही. मी अख्खा पावसात भिजलो 2-2.5 तास. बरोबर आहे का नाही विशाल महाराज? म्हणजे सगळेच भिजले, पण त्याबरोबर मी होतो. म्हातारं वय झाले असताना सुद्धा. पण तरी सुद्धा मला असं वाटत होतं, वाटणं साहजिक आहे की मला आता सर्दी होईल, पडसं होईल, दुखणं येईल, ताप येईल, असं वाटणं साहजिक आहे. पण त्याच्या दरबारामध्ये काहीही घडलं नाही. आहे तसा ठणठणीत आहे. आणि असाही जोर आहे की आजही मी 15-16 वर्षाच्या पोरासारखा ताईट आहे. विठाल आता बा खेळत नाहीत टाळकरी. आता खेळायला लागल्यावर अजून तुम्हाला ऐकणार नाही. पखवाज वाजवायला लागलो तर किती वडून वाजविल आणि किती नाचविल रे, तुम्ही नाचणारे ठकता. असं माझं पहिल्यापासूनच स्वभाव. आता ती वाजवून सुटलं, सगळं झालं. आता आम्हाला चांगले गुरुवर्य विशाल महाराज मिळाली तर आम्हाला काय त्याच्यावर थाप टाकायची गरजच नाही ना. नारायण महाराज आहे, उत्रेश्वर महाराज आहे. कीर्तनासह वाजविणं आहे, म्हणजे कुठं अडचण येऊ देत नाहीत. कीर्तनं करायचं आहे का नाही. आता शिकायचं. विठाला विठ्ठल शिकलं पाहिजे. माणसाने हे प्रेम निर्माण केलं पाहिजे. प्रेमातून सगळं शिकता येतं. दुश्मन दाव्यात काही शिकता येत नाही, काही होत नाही, सगळं वाटोळं होतं. असं आजपर्यंत तुम्ही या परमात्म्यावरती प्रेम केलं, असंच अखंड पुढे राहू द्या. माझ्यावरती जसं तुम्ही प्रेम केलं तसं पुढे आनंद महाराजावरती राहू द्या. हे चालवा. याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी कमवायच्या, फार मोठं काही याच्यामध्ये धन दौलत प्राप्त होत असते. वेळ प्रसंग आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जे चालवतो त्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. हे जसं सहकार्य केलं आहे, अनेक वर्ष केली. हरिभक्तीपरायण लोह महाराज नाईक नवरे यांनी दिंडीची सेवाभावाने केली. मागच्या वर्षी सुद्धा पैठणला सेवाभावाने केली. आताही सेवाभाव चालू आहे. आणि तक्रार नाही, कुरकुर नाही, काही नाही. जसं असं तसं, असं चालायचं तसं चाला, तसं चालायचं तसं चाला. कधीच तक्रार नाही महाराज. नाराजी नाही, तक्रार नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे जीवनाचं यशाचं मोठं पाऊल असतं. विठाल पांडुरंग परमात्मा यश देणार आहे. एका गोष्टीसाठी खंडित होऊन बसण्यापेक्षा जी पांडुरंग परमात्मा सेवा तुम्हाला देईल ती करीत राहावी, विना सायन्स करावी. आपल्या जीवनात नाहीतरी देवासाठी आपण काय करतो हेही लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने घेतलं पाहिजे. तेवढी सेवा देवाच्या चरणावरती, साधू संतांच्या चरणावरती समर्पित होत असते. आम्ही किती दिवसाचे आहेत, पुढे तुम्हाला तुमचा व्यवहार आहे, पोट आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे आम्ही विसरत नाहीत. आमच्या प्रत्येक गोष्ट ध्यानीमनी असते. आपल्याला पोट आहे ना, मग इतराला नाही का? आपण जीवनामध्ये जगण्यासाठी 2 रुपयाची अपेक्षा करतो, मग इतराला नसावी का? ती असलीच पाहिजे. परंतु हे सगळा व्यवहार सांभाळून
जीवनामध्ये कीर्तन असो, भजन असो, चिंतन असो, मनन असो, सेवा असो, कुठलीही दिंडीमध्ये चालणं असो किंवा कीर्तनाला गावोगावी जाऊन उभा राहणं असो, समाधान याच्यात आहे की घेण्यातच नाही, घेतच नाही असंच काही विषय नाही. न घेण्यातही असमाधानच आहे. हे तुम्हाला सांगतो. रुख आहे मध्ये, असं समजू नका विरक्त झालोय असा विषय नाही. मी घेत नाही ही सुद्धा रुखच आहे, आणि फार घेतो ही सुद्धा रुखच आहे. जे देईल समाधानाने ते घेण्यामध्ये रुख नाही. विठ्ठल 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 निरपेक्ष भूमिका आहे. आणि अशा भूमिकेमधूनच या दिंडीचा प्रवास आत्तापर्यंत झालेला आहे. हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज आहेत, बंडू महाराज आहेत, मारुती महाराज आहेत, भगवान बाबा आहेत, मंडलिक महाराज आहेत, आमचे दाजी दत्ता महाराज आहेत, चोपदार मंडळी आहेत, सुखदेव महाराज, आमचे दादा महाराज वीर सुखदेव महाराज दलपे, अशी सगळी ही नवी जुनी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होतात. हरिभक्तीपरायण विशाल महाराज जी पडेल ती सेवा, गाडी असेल गाडी, नसेल तर चलत राहा, मृदंग बाजूला. आजच गाडीत बसला म्हणजे काय मागं तेंट्या चलत केल्या नाही असातला विषय नाही. आणि प्रसंगानुरूप जी सेवा पडेल ती करीत राहावी, कोणीही करावी, तसा विषय नाही. आमचे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज सुद्धा ते चक्रधर कार्य, कृष्णा महाराज दलपे चक्रधराचं कार्य करतात. दिंडीची व्यवस्था कमी जास्त काय आहे, डिसिजन वगैरे अशा प्रकारचं आमचे अनिल महाराज गुमरे करतात. हे सगळी मंडळी आहे प्रेमाची, सहकार्य करणारी, देणगी देणारी, अन्नदान करणारी. पंढरी क्षेत्रामध्ये एक शीत अन्न देतं कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. तेथे एक शीत दिधल्या अन्न कोटी कुळाचे उद्धरण, असं आहे. या नात्याने आम्ही हे कार्य करत आहोत. त्याप्रमाणे जसं आणखीन सुधीर भाऊनी या ठिकाणी आचारी सुधीर भाऊ सवाशी यांनी सुद्धा स्वयंपाकाची उत्तम अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. हे सगळं काही आहे ते आनंदाचं वातावरण असावं, दुःख नसावं. आपल्या जबाबदाऱ्या आपण पाडाव्यात. आपण आपल्या हाताने दुःख आणि वैताग करून घेत असतो, दुसरा कोणी करत नाही. मी तापलो म्हणजे माझ्या हाताने मी माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलेलं असतं. मी नाराज झालो म्हणजे माझ्या हाताने मीच माझा वैरी झालेला असतो. माझा मीच झालो शत्रू आहे ना. दुसरं होत नाही कोणी, दुसरं कोणी होत नाही, कोणाला व्हायला सवड नाही. पण आम्हीच आपला शत्रू बनत असतो आमच्या मानसिकतेप्रमाणे. कोणी कोणाचा शत्रू नाही, कोणी कोणाचा दुश्मन नाही. आपलं मनच आपल्याला शत्रू आणि दुश्मन बनवतं. विठ्ठल अशा सगळ्या गोष्टी असतात, हे लक्षात ठेवा. आपल्या मनाच्या कल्पना आपल्याला घातक ठरत असतात. काही कल्पना घातक असतात तर काही कल्याणकारी असतात, काही उद्धार करणारे असतात, जीवनाचा परामर्श करणारे असतात, मोठेपण वाढवणारे असतात. जेवढी मनुष्याची वृत्ती सहनशील आणि शांत असते तेवढा मनुष्य मोठा होतो. विठ्ठल म्हणून करता ही वृत्ती निर्माण करण्याकरता संतांच्या मार्गाने जावं लागतं. संतांचे शब्द आत घ्यावे लागतात, तोंडात नाही. कुठं घ्यायचे? अंतःकरणात गेले पाहिजे. तोंडात सगळ्याचेच असतात. ज्याला पाठ नाही तरी त्याला सुद्धा माहिती असतं. ठेविले आनंद ते तैशीची राव, अशी काही प्रमाण आहेत. हेची दान दिगा देवा, तोंडात बसणारे शब्द आहेत. असे बरेचसे आहेत ज्याला काही गंधवारा नसतो कशाचा परमार्थाचा, तो सुद्धा म्हणून जातो. तो सुद्धा काय म्हणून जातो. म्हणजे तोंडात बसणं नाही, अंतःकरणात उतरणं, याला फार महत्व आहे. संतांचे शब्द आम्ही आज जाऊच देत नाहीत, म्हणून आजची परिस्थिती दिसते. कोणी कुणावर पडत आहे, कोणी कुणावर बोलत आहे, कोणी कुणावर रुसत आहे, कोणी कुणावर फुगत आहे. अरे काय चाललंय?
ही का संताची ही शब्द आत गेलेच नाही आमच्या. संत महात्म्यांचे शब्द आत पोहोचले की माणसाच्या वृत्तीचा बदल होत असतो. आत नाही पोहोचले तर वृत्ती कधी बदलत नाही. आत ज्याची पोहोचली तो वारकरी होतो. तो काय होतो? वारकरी होतो. आत गेलेलाच पाहिजे. मग त्याला संतांचे शब्द अधिकाधिक कळावेत अशी भावना निर्माण होते. आणि हीच भावना संत कृपेने आणि देवकृपेने होत असते ज्यावेळेला आपलं अंतःकरण शुद्ध असतं. मलिन अंतःकरणामध्ये काहीही काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार आदी करून षडरिपू येऊन बसतात. म्हणून त्या मलिन अंतःकरणाची शुद्धता होण्याकरताच मल विक्षेप आवरण दोषाची निवृत्ती सांगितली शास्त्राने. मला विक्षेप आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी काय करावं लागले तर अगोदर भाव निर्माण व्हायला पाहिजे. भाव कशाने निर्माण होतो तर चिंतनाने निर्माण होतो. भाव कशाने निर्माण होतो तर सहवासाने निर्माण होतो. कोणताही भाव सहवासानेच निर्माण होतो, चांगला अथवा वाईट. मग अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर सहवास संताचा होतो, गाथ्याचा सहवास होतो, ज्ञानेश्वरीचा सहवास होतो. आणि त्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये फरक होतो. ती बुद्धी चंचल आहे, ती स्थिर होते. त्याचं एकच कारण आहे, देवाकारणे भाव तस्मात् द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत देवासाठी भाव तस्मात् देवासाठी भगवत सवित सवित झाले एक चित्त तरी जरे बहुत एवढ्यासाठी नका करू नका करू एवढ्यासाठी छोटी गोष्ट आहे म्हणून म्हणले एवढ्यासाठी. काय भाव फक्त अंतःकरणामध्ये. देवाला काहीच लागत नाही. देवाला काय लागतो? भाव. भावनेने एका म्हातारीने कचरा गोळा करून फेकून देत असताना तिचा एकच जप होता कृष्णा. इथंच पंढरपुरातली गोष्ट आहे. कचरा कृष्णार्पण करून सारखं टाकत असल्यामुळे देवाच्या अंगावर केरी जाऊन पडायचं. लोक म्हणायचे देवाला आंघोळ घातली, एवढं स्वच्छ केलं. इथली घटना आहे. आणि असा कचरा कसा येऊन पडतो? आजही देवाच्या बाबतीमध्ये अत्यंत अत्यंत अनुभव आहेत. घेणाराला आहेत बरं. पांडुरंगाचे अनुभव आजही साक्षी आहेत. जो घेईल त्याला आहे, घेईल त्याला आहे. मंदिरातच जावं असं नाही, तुम्हाला इथेही दर्शन देतो. विठाला गेलात तर चांगली गोष्ट आहे. तिच्याबद्दल काही पाप होतं असं नाही. दर्शनाला जा, बारीला लागा, चांगलीच गोष्ट आहे. आनंद आहे. उलट आनंद मिळतो आणखीन त्याच्यामध्ये द्विगुणित होतो. समोर प्रत्यक्ष परब्रह्म पाहिल्यानंतर कोणाला आनंद होत नाही. प्रत्यक्ष परब्रह्म आहे ते, कोणाला होत नाही. आणि गेलं म्हणजे काही पाप नाही, उलट आनंद आहे तो भेटीचा. प्रत्यक्ष परब्रह्म कसं असेल तर हे असं आहे, त्याचा पुन्हा विचार करायची गरज नाही. पुन्हा त्याच्या शंका कुशंका कसले निकषण कुठले शास्त्र लावायची गरज नाही. कोणतं परब्रह्म आहे? पुंडलिका भेटी परब्रह्मा अलिगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. हे प्रत्यक्ष परब्रह्म असताना सुद्धा आपल्याला जर ते परब्रह्म म्हणून जाणीव नसेल तर जाऊन दर्शन करण्याला तरी काय महत्व आहे? मग काय तर परब्रह्म बनवून दर्शन करा.
काय परब्रह्म आहे हे शिका. परब्रह्म म्हणजे काय हे शिका. पण दर्शनाला गेल्यावर किमान काही नाही कळालं तरी परब्रह्माची भेट झाली एवढं तरी ध्यानात असू द्या. विठ्ठल 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 म्हणजे पंढरीमध्ये आल्याचं सार्थक होतं. याच्यासाठी लागतो देवा कारणे भाव तस्मात काहीही लागत नाही. भाव अत्यंत महत्वाचा आहे. जे जे काही क्रिया करू, दान असो तिथे भावनाच आहे, झाडून काढणं असो तिथेही भावनाच आहे, जी जी सेवा करू आम्ही तिथे काय आहे, भाव आहे. भाव. झेंडा घेऊन चालला तरी भाव आहे, टाळ घेऊन चालला तरी भाव आहे, भजन करीत चालला भाव आहे, म्हणूनच चाललो ना. मृदंग वाजवत चाललो तरी भाव आहे. भाव असल्यामुळेच आपण आहेत ना. मग हा भाव देवाच्याच पर्यंत पोहोचवायचा म्हणजे परब्रह्मापर्यंत पांडुरंगापर्यंत पोचत होत असतो. देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला सोडून आला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला या प्रमाणामध्ये सगळं आलं. काला पूर्ण आला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काला बसला या अभंगामध्ये, या प्रमाणामध्ये. देव भावाचा भुकेला आणि वैकुंठ सोडून आला, तिथून सोडून या ठिकाणी आला. म्हणून पंढरीचं महात्म्य वाढलं. साधू संतांना अनुभव आला म्हणून त्यांनी सांगितलं पंढरीला जा. ते आज तागायत जात आहेत लोक. पहिलं भगवान शंकरांनी वारी केली, आज तागायत ती वारी चालू आहे. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण वारी करतो. म्हणून देवाला भावाची आवश्यकता आहे. किंबहुना व्यवहारामध्ये सुद्धा भावाशिवाय होऊ शकत नाही. एकमेकाबद्दल भावच असावा लागतो. मित्राचा भाव, पती पत्नीचा भाव, बाप लेकाचा भाव, आई मुलाचा भाव. भावाशिवाय काय? भाव जर नसेल तर आईला म्हणत नाही, बापाला म्हणत नाही. भाव नसेल तर भावाला म्हणत नाही, कोणाला म्हणत नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी भाव नाही. मग कुठंतरी असतोच ना. असं आहे ना. मग तो भाव हा अत्यंत महत्त्वाचा. आणि भाव कुठं वळवला पाहिजे आणि भाव कुठं ठेवला पाहिजे तर भगवंताच्या आणि संतांच्या पायावरती भाव ठेवावा. म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांची पट्ट शिष्य निळोबाराय म्हणतात, भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक भाविक गोवळ भाविक गोवळ भाविक गोवळ
संत कोण कोणाचा वाजवतोय बघा कोणाचं आहे. बघा नारायण महाराज निघत होत म्हणा आता काय करायचं. विठ्ठल 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 चला, टाळ वाजवा विठ्ठल विठ्ठल नाही, कारण कीर्तनाकडे कोणी बघत नसतं. तिकडं काय चाललंय तिकडं लोकांचं सगळं लक्ष जातं. त्यापेक्षा आपणच थांबलेलं बरं ना. विठ्ठल हेच सांगितलंय ना. या अभंगाचं भानगडच अशी आहे. भाविक गोवळ आणि अंगी विश्वासाचे बळ. भावना केव्हा निर्माण होते? विश्वास असेल तर. विश्वास नसल्यावर भावना होण्याचं काही कारण नाही. भावना तेव्हाच होती विश्वास असेल तर. म्हणजे भावनेने विश्वास निर्माण होत नाही, विश्वासाने भावना निर्माण होत असते. अगोदर काय पाहिजे? संताची पायी संतांची ये बाई हा माझा विश्वास, संतांची ये बाई हा माझा विश्वास, संताचे पाय हा माझा विश्वास, संताचे पाय हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याची माझे हित करीती सगळं, त्याची माझे हित करीती केवढा विश्वास असला पाहिजे महाराजांनी. पाप करायला लावलं तरी ती पाप नाही हे कळलं पाहिजे, आणि पुण्य करायला लावलं तरी ते पुण्याच्या पलीकडची गोष्ट ही कळायला पाहिजे. पाप पुण्यातीच अवस्था. आम्ही पापाला मोजीत बसतो आणि पुण्याला मोजीत बसतो, आणि साधू पाप पुण्यातीत करत असतात. हे लक्षात ठेवा. साधू काय करतात? पाप पुण्यातीत करत असतात. म्हणून त्या संतावरती संताची पायी असा विश्वास असावा लागतो. अहो, एक असा साधक श्री गुरूंच्या दरबारामध्ये आणि त्याला ब्रह्मदर्शनाची ओढ होती. काय होती? ब्रह्मदर्शन. भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, ब्रह्मदर्शन झालं पाहिजे, ब्रह्म कळालं पाहिजे. दर्शन दर्शन म्हणजे काय? कळणे. दर्शन ह्याचा अर्थ कळणे. गेलात का दर्शनाला? कळाला का देव? असं त्याचा अर्थ आहे. आपण त्याचा अर्थ घेत नाही. फक्त गेले का दर्शनाला? झालं का दर्शन? ते म्हणतो गेलतोही आणि झालं ही, पण कळलं. दर्शन याचा अर्थ कळणं आहे. परकदर्शन. काय अर्थ आहे त्याचा? कळणं. मूर्खपणा करणं नव्हे. गोपराय तू गोपरा. बघितलं मी. कळणं याला म्हणतात दर्शन. आणि त्याला ती लालसा, त्याची आसुसा होती. मनी ध्यानी काय नाही, पण अंतकरणातली ओढ सद्गुरूंनी संतांनी ओळखली. त्या आश्रमातून एके दिवशी सकाळी सकाळी पहाट प्रार्थविधीला गेला. कशाला? संडासला. संडास अर्धी निर्धी होती का नाही होती? संडास कळती का? पारसकड. अर्धी निर्धी होत नाही की जी गुरु महाराज पाठीमागून गेले. भगवंताचा प्रसाद म्हणून एक पुरी, म्हणजे शिरा आणि पुरी अशा प्रकारचं ती हातामध्ये घेतलं आणि त्याच्याकडे धावत गेले. आता हे शहाणा गुरु कोण म्हणेल का? याला शहाण्यात ठरविताल का मूर्खात ठरविताल? ते त्याच्याकडे पळत गेला आणि त्यानं सांगितलं, ए बेटा, ए प्रसाद खाले, आपको ब्रह्मदर्शन हो जाएगा. म्हणजे ब्रह्माचं आकलन होईल, ज्ञान होईल, आपकी तमन्ना पूरी हो जाएगी. ए प्रसाद भगवान का है, ए ले लीजिए. वो पायखाने को बैठा था, आपके वास्ते बोल रहा हूँ.
पायखाना समझता है ना, हाँ, वो संडास कुछ गया था तो उसके पास गया वो गुरु, ए बेटा ये प्रसाद आहे भगवान का ले लो. ओ अर्धा निर्धा संडास झालेलं त्याचं. आणि ते उठलं, तिथं शंका कुशंका काही नाही, विश्वास. तसंच अर्धा निर्ध उठलं तसंच आणि हात केले. तो प्रसाद दिला असा त्यांनी खाल्ला, अशीच समाधी लागली महाराज. विठाल विठला 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 विठला. काय हे ब्रह्मदर्शन तत्वाचं अनुभूतीला प्राप्त झालं हे सांगतो तुम्हाला. विश्वासाचं कार्य आहे. तिथं शंका कुशंका, पाप आहे का पुण्य आहे का, हे हाकता हाकता खाल्लं तर पाप होईल असल्या भानगडी तिथं नाहीत. त्यालाच निष्ठा म्हणायचं, त्यालाच विश्वास म्हणायचं, त्यालाच भाव म्हणायचं महाराज. भावाची परिणिती परिपक्व भाव होण्याकरता विश्वास परिपक्व व्हावा लागतो. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास, आणि मग नंतर सर्व भावे दास. नंतर सर्व भावे दास. विश्वासच नाही तर दास कशाचा? कसा दास होऊ शकेल तो? विश्वासच नाही, मग भाव नाही. असं आहे. म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. इथे भाविक गोवळ त्यांच्या ठिकाणी अगोदर काय आहे? अंगी विश्वासाची अगोदर विश्वास आहे. पण कुणाला विश्वास निर्माण होतो, कुणाला भावना निर्माण होते? एक चरण सांगतो तुम्हाला, पुढे धावत जातो. भाव आणि विश्वास त्यालाच निर्माण होतो. गोवळ गोनामी, इंद्रिय वळणे म्हणजे ताब्यात ठेवणे. शमदमादी षटकातील असणारी एक साधना इंद्रियाचं दमन करणं. मनाचं शमन करणं. मन इंद्रियाला शमदमानी गाठ. त्या ठिकाणी काय करायचं असतं? ताब्यात ठेवायचं आहे. ते संपत नसतं, पण ते ताब्यात ठेवावं लागतं. अशी शमदमादी क्रिया सांगत असताना कोणाकडून होते? गो म्हणजे इंद्रिय, वळ म्हणजे वळविणे, अंतर्मुख करणे. वळविणे याचा अर्थ काय आहे? अंतर्मुख करणे. हे आपण बहिर्मुख आहेत आपण, म्हणून आपल्याला सुखदुःख होतात. बहिर्मुखाला सगळ्याला, तुम्ही असला मी असलो तरी दुःख होणारच आहे. बहिर्मुखावस्थेमध्ये दुःख होत असतं, अंतर्मुखामध्ये गेल्यानंतर सुख होत असतं. म्हणून अंतर्मुख ज्यांनी इंद्रिय केली त्याचा विश्वास निर्माण होत असतो. आतून पाहतो हे काय आहे, बाहेरून नाही पाहत. कुठून पाहतो? आतल्या दृष्टीने पाहतो, अंतर्दृष्टीने पाहतो हे काय आहे. आणि हे कळाल्यानंतर आपोआप कळत राहतं, इंद्रिय ताब्यात येतात, शमदमादी षटक साधलं जातं, आणि मग ती सहज अवस्था अशा प्रकारची प्राप्त होत जाते. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ देवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. 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 धन्य जगी तो एक हरी रंगिनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा बरोबर बसे. धन्य जगी तो एक हरी रंगिनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा समरे वाचे. सुखदुःख समान सखळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख जोपर्यंत मानवी जीवनामध्ये आहे ना, तोपर्यंत भावना नाही, श्रद्धा नाही. कारण सुख आलं की दुःख त्याच्या मागे असतं, दुःख गेलं की त्याच्या मागे काय असतं? सुख उभं असतं. हे चाललेलं आहे राटगाड. दुःख आलं की ते काय कायम आले का? प्रारब्धाच्या काळानुसार ते थांबतं पुन्हा निघून जातं. तसं सुखही आलं ते कायम थांबतंय का? ते सुख आलं तसं काळानुरूप ते निघूनही जातं. तसं मनुष्याचं आयुष्य सुद्धा काळानुरूप जसं येतं तसं जातही जात आहे. आयुष्य जात आहे. पहा, काळ जे पतसे महा, हे जातही, पण त्याचं भान कोणाला आहे?
म्हणून सुखदुःखातीच संत करत असतात. ही क्रिया संतांनीच करू जाणे ही कोणालाही कळणार नाही. हे कळण्याकरता अगोदर त्याच्याशी परिपक्वाने एक निष्ठ होऊन ती ज्ञान झालं पाहिजे. ते सद्गुरूकडून कळत राहतं असं आहे. म्हणून निष्ठा भावना ही जी आहे भाविक गोवळ ज्यांच्या ठिकाणी असे भावना निर्माण झालेली आहे आणि सुखदुःखातीत अवस्था झालेली आहे, मग त्यांच्या ठिकाणी अंगी विश्वासाची बळ असतं ते. पण त्यांनी होतं काय, तन स्थिरवली बुद्धी बुद्धी तन स्थिरवली बुद्धी बुद्धी तेन स्थिरावली बुद्धी तेन स्थिरावली बुद्धी तन स्थिरवली बुद्धी बुद्धी तन स्थिरवली निश्चळ झाले हरिचा पद निश्चळ झाले हरिचा पद तन स्थिरवली बुद्धी बुद्धी तन स्थिरवली बुद्धी झाले हरी जाप झाले हरी जाप रावली बुद्धी. देवाशी अनुसंधान करून पहा. आपलं अनुसंधान होत नाही. माकड चाळेलही येत आपल्याजवळ. सगळं विश्व पडलंय माकड चाळ्या करता. त्यांनी उद्धार होणार आहे, त्यांनी ज्ञान होणार आहे, त्यांनी सुख लागणार आहे. माणसाला भ्रम आहे सुख आहे म्हणून नव्हे. अनुसंधान वृत्ती करा. काही काळ करा, काही क्षण करा. देवाशी अनुसंधान करा. एक क्षणभर करा, 1 मिनिट करा, 5 मिनिट करा. मोरे महाराज देवाशी अनुसंधान 1 दिवसातून एकदा असं अनुसंधान देवाशी करा आणि त्या 5 मिनिटाचा 2 मिनिटाचा 1 मिनिटाचा अनुभव सांगा मला. प्रतिदिवस करा. अनुसंधान करा. अनुसंधान करा म्हणजे बाकीचं सगळं विसरा. सगळं विसरा आणि मूर्त स्वरूपाने पांडुरंग परमात्मा समोर घ्या. ज्या वेळेला आम्ही समोर घेतो ना त्यावेळेला बाकीचे त्रास द्यायला कशी येतात मला सांगा. हे सगळे त्रास द्यायला येतात अनुसंधान करताना. काही विचाराने येतात, काही आचाराने येतात. काही विचाराने येतात आणि काही आचाराने येतात. माणसाची नको ती विचार सुरू होतात आणि नको तो आचार सुरू होतो. हे सगळं तून बाजूला काढायचं. हे जळमाट बाहेर काढण्याकरता श्री गुरुचीच बुद्धी कामाला येते. दुसरी कोणीही करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. तिथं दुसरा कोणीच तारू शकत नाही. स्वतःला कळत नाही, श्री गुरु तारल्याशिवाय राहत नाही. ही जळमाट येतात. 5 मिनिटाचं अनुसंधान करा देवामध्ये. देवाच्या संबंधाने काय काय घडतंय तुम्हाला कळेल. 5च मिनिटं धरलाय. अखंड देवाशिवाय दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. अशी अनुसंधान वृत्ती केल्यानंतर किती सुख आहे महाराज. त्याच्यासारखं सुखच कोणतं नाही. म्हणून देवाच्या सहवासामध्ये राहिलेल्यांची बुद्धी स्थिर त्याच्यामुळे होती की देवाशी अखंड अनुसंधान होतं. देवाशिवाय करमतच नव्हतं महाराज. एक क्षणभर सुद्धा. क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नविसंबे अशी अखंडता लागली पाहिजे. एक क्षणही देवाचा विसर नाही झाला पाहिजे अशी वृत्ती त्यांची होती. आपली काय जाऊ द्या आपल्याला नाही, पण निदान 5-5 1-2 मिनटं 5 मिनटं असं करत करत आपली स्थिर झालेली 1 मिनिटाची अनुसंधान वृत्ती अख्ख्या आयुष्याला पूर्ण उरते महाराज. पण साधलं पाहिजे. काय सांगतो मी तुम्हाला, साधलं पाहिजे. 1 मिनिटाची अनुसंधान वृत्ती. देवाच्या पायाशिवाय दुसरं काहीही दिसू नये. देवाशिवाय काहीही दिसू नये. 1 मिनिट. कळत असलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. 1 मिनिट देवासाठी खर्च करा आयुष्यातला. 1च मिनिट.
अख्खा आयुष्य चांगलं होईल. विठाला विठ्ठल विठ्ठल परिणाम होत जातात, वलय तयार होत जातात, आवरे वाढत जातात. देव आणि संतांची कृपा होती 1 मिनिटाच्या अनुसंधान. पुढे पुढे वाढत जाते. जसं अनुसंधान वाढल तशी तशी आत्मप्रचितीपर्यंत आणि ती व्यक्ती जाऊ शकते. 1 मिनिटाचं अनुसंधान एवढं कार्य करतो. म्हणून देवाशी अनुसंधान लावा, देवाशी अनुसंधान लावा. जीवनामधून दिवसाला 1 मिनिट करा. प्रत्येक दिवशी 1 मिनिट. ही कशी वृत्ती वाढत जाते. कधी मिनिट संपला सुद्धा समजणार नाही. किती मिनिटं गेले हे सुद्धा काही काळाने कळणार नाही. अशी अनुसंधान वृत्तीमधलं समाधान आणि व्यवहारात असणारं समाधान याच्यात महद अंतर आहे. लक्षात घ्या. आणि तिथे अनुवृत्ती करायची आहे. देवाशी संलग्न झालेले गोपाळ तेने स्थिरावली बुद्धी, निश्चळ झाली हरीचे पदी. अनुसंधान वृत्ती तिथे स्थिर झाली महाराज. मग इथे स्थिर झालेल्या वृत्तीला पुन्हा प्रपंच भानगडीन कुटानीन काही नाही. तिथे काहीच राहत नाही. मी नाही, माझं नाही, अशी वृत्ती जिथे तयार होती ते 3रं चरण आहे. नाही ओढा बारा, नाही ओढा बारा, नाही ओढा बारा, नाही ओढा बारा, चैतन्याचा थार नाही ओढा बारा, नक्की चैतन्याचा थार, चित्ती चैतन्याचा थार, तेरे स्थिरावली बुद्धी, तेने स्थिरावली बुद्धी, तेने स्थिरावली बुद्धी, तेने स्थिरावली बुद्धी. नाही ओढा वारा आणि चित्ती चैतन्याचा थारा. ओढा नाही ना वारा नाही. वारा कशाचा? अहंकाराचा वारा. लागो राजसा तोंडात. कशात? अहंकाराचा वारा न लागो राजसा. कुठं? तोंडात. आत नाही. आत जसं आहे तसं. आतमध्ये सारं जळगावच आहे. आत काय सगळं जळगाव हां. ना हे त्याच्यावर जळत आहे, ती त्याच्यावर जळत.
खानदेश जळ अरे तर काय करा खानदेश नाही जळजळ जळगाव कोणाचं कुणाला पाठवणार हे काय परमार्थाचं लक्ष नाही का कीर्तनकाराला कीर्तनकार पाठवणार ह्यानी त्याच्यावर जाळावं त्याने त्याच्यावर जाळावं त्याने त्याच्यावर उलथावं ह्याने त्याच्यावर उलथावं अरे करायचं काय तुला अनुसंधान कर तिकडे मातीत जाऊ दे जगाचा विचार जग जगच परिस्थिती आहे जग जगाच्या पद्धतीने वागणार आहे जगाचा विचार घेऊन परमार्थामधली लक्षणं आपला का वाटोळं करून घेतो स्वतःच जगाच्या दोषापायी जग दोषीच आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दिल्या घेतल्या जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे ज्ञान हे सुखाचे दिल्या घेतल्याचे तेथे मनुष्याचे काय तेथे आहे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दिल्या घेतल्याचे सुखाचे दिल्या घेतला दिल्या घेतला तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे आपली शक्ती अशी परमार्थ साधनेमध्ये वाढली पाहिजे की त्याच्या वागण्याने बोलण्याने नाही बोलण्याने काय उलथा पालत होत चलत राहते बोलणं नाही आपली साधना इतकी परिपक्व झाली पाहिजे की आपल्या आवऱ्याने ती काम केलं पाहिजे सहज ज्ञानोबारायांच्या आजही समाधी मंदिरामध्ये प्रवेश करा माणसाच्या मनोवृत्तीत बदल होतो हे कार्य आजही तुकोबराया करतात आजही ज्ञानोबराया करतात आपल्याला करायला शिल्लक ठेवलं नाही शब्दच नको कोसले उलथा पालतीचे कोणाचेच नको आणि आपल्याला त्याशिवाय जमत नाही काय करायचे उलथा पालत करून जग जगाच्या पद्धतीने भोगील मातीत जाईल करायचं काय आपल्याला करेगा सो भरेगा तुमकम दिलगीर भाई विठाला विठाला आम्ही दिलगीर होऊन बसून उपयोग काय होणार आहे आपण साधुवादालाच पात्र झालेलो नाही साधुवादाला पात्र झालेल्या व्यक्तीचं आपोआप कार्य होत राहतं करायची गरज नाही आणि बोलायची तर नाहीच नाही संगती आपोआप लागते चांगली पण असं नाहीये मग तिथं अहंकार निर्माण होतो आपला आपण अहंकार निर्माण केला मीपणा निर्माण झाला की तिथं दुजेपण निर्माण झालं दुजेपण झालं की भिन्नता निर्माण झाली विषमता निर्माण झाली की दृष्टीभेद झाला आणि दृष्टीभेद झाला की सगळे गुण अवगुण समोर समोर येतात आणि सगळे गुण अवगुण समोरासमोर आले की माणूस त्याचे दोष काढण्याकरता मोकळा होतो त्याला हे कळत नाही की दुसऱ्याच्या दोष काढण्यामध्ये आपल्या पापाची वाढ होत राहते करायचं काय कोणी काही करू द्या ना जगात काय घेणं का देणं आपल्याला काही माणसं अशी असतात याचं नाव आहे जळजळ ही जळजळत नसली पाहिजे करायचं काय आपल्याला पटेल तेवढा परमार्थ आपण करत राहावं कोणाला आवडो कोणाला न आवडो कोणी निंदू अथवा वंदू काही घेणं देणं नाही त्याच्याशी आपण आपल्या मार्गाने चालत राहावं कोण काय करते ह्याच्याशी काही घेणं देणं नाही तसं नाही गायकाने गायकावर बिघडायचं त्याची उलथ पालत वाजवणाराचे वाजवणारा उलथ पालत महाराजाचं वाजवणाराचं बी उलथ पालत गायकाचं महाराजाचं उलथा पालत महाराज काय गायकावर पडन वाजवणारावर पडन पडापडीच्या गोष्टी परमार्थ साध्य होऊ शकत नाही परमार्थ हा निका परमार्थ आहे शुद्ध आहे अंतकरण शुद्ध नाही ओढा आणि नाही वारा इकडचा ओढा नसला की मानापमानाची गोष्ट राहत नाही आणि अहंकाराचा वारा लागत नाही अजिबात नाही आणि जिथं अहंकार लागतो ना तिथे ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात असं आमच्या कमी बुद्धीला वाटतं तुम्हाला काय वाटतं धन्य तुम्हीच आम्हाला काय करायचं त्याच्याशी पण वाटलं आणि परमात्म्याने बोलवून घेतलं आम्ही थोडं बोलणार आहेत आमची काय ताकद आहे त्याच्यामध्ये तो करता करविता बोलता बोलविता तोच आहे
वृक्षाची पान हली ज्याची सत्ता, हे किती मर्यादित आहे, अमर्याद आहे. मर्यादा आहे त्याला काही, राहिली हंता मग कोठे, अमर्याद आहे ते. म्हणून त्या सर्व गोष्टीचा विचार करा. फार बोलणे नको, परंतु अहंकाराचा वारा न लागू राजसा असं म्हटलेलं आहे. नामदेवरायांनी प्रार्थना केली, त्याचं कारण आहे, नाही ओढा वारा अहंकार नसला पाहिजे. असं शुद्ध अंतकरण झालं की प्रपंचाची ओढ कमी होते, इंद्रियाची ओढ कमी होते आणि मग तो शांत स्थिर स्थितीला प्राप्त होतो. तेने स्थिरावली बुद्धी आणि निश्चळ झाली हरीचे पदी. असा स्वानंद सुखाचा भोग घेण्याकरता त्या भगवंताबरोबर काय करतात, निळामनेहरीच्या संगे, निळामनेहरीच्या संगे, हरीच्या संगे, निळामनेहरीच्या संगे, निळामनेहरीच्या संगे, निळामनेहरीच्या संगे, निळामनेहरीच्या संगे, निळामनेहरीच्या संगे, करती क्रीडा नाना रंगे, करती क्रीडा नाना रंगे, तेने स्थिरावली बुद्धी, तेने स्थिरावली बुद्धी, करती क्रीडा ए, करती क्रीडा नाना रंगे, रावले बोधी, रावले बोधी, निश्चळ झाली हरीच्या पदी, निश्चळ झाली हरीच्या पदी, तेने स्थिरावली बुद्धी, तेने स्थिरावली बुद्धी, निश्चळ झाले हरीच्या पदे, निश्चळ झाले हरीच्या पदे, स्थिरावली बुद्धी, तेने स्थिरावली बुद्धी, निश्चळ झाली हरीच्या पदी, तेने स्थिरावली बुद्धी, निळामने हरीच्या संगे आणि करती क्रीडा नाना रंगी. अनेक प्रकारचे खेळ लीला करू लागले. विठोबार कुमार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, देवाशी समरस झाले. एकरूप होऊन खेळ खेळणं आणि भिन्न राहून खेळ खेळणं याच्यामध्ये फरक आहे. आपणाशी मिळू असं म्हटलं म्हणजे अभिन्नत्वाचा खेळ आहे. माझे घडी कोण कोण निवडा भिन्न यातून असं म्हटले बरं. म्हणजे माझी जी घडी आहे ती वेगळी काढे. आपणाशी मिळू, एकमेकाशी मिळू आणि काय करू, सुके घालू हुंबरी, एकमेकाशी असं मिळून जाऊ. भिन्नत्व राहिलं नाही पाहिजे. भिन्नत्व राहिल्याने खेळ राहतच नाही, खेळ होतच नाही. मला खेळ खेळायचा तर भिन्नत्व असं झालं पाहिजे की खेळही समाप्त होतो. पण अभिन्नत्व जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खेळ संपत नाही. म्हणून आपणाशी मिळू असं म्हटलेलं आहे. अभिन्नत्वाच्या स्वरूपाने राहिलं पाहिजे अशी भूमिका आहे. आणि असा खेळ कसा खेळले देव अभिन्नत्वाने. देवाशी गोपाळ आणि गोपाळ आणि देव वेगळे झाले नाही. खेळणाराही गोपाळ, श्रीकृष्ण परमात्म्याला गोपाळ म्हणतात. मग गोपाळ खेळणाराही गोपाळ आणि सवंगडी सुद्धा म्हणजे दोघांचं अभिन्नत्व आहे. याचंच नाव काला आहे. मग कशा पद्धतीने कालामध्ये राहून कसं खेळता येतं, अभिन्नत्वात राहून कसं खेळता येतं याची भूमिका
निरनिराळ्या खेळांनी सांगितली. बोल. खेळू मांडिये खेळू लागलो सुरगवडी माझी गोंगडी हरवली. खेळू लागलो सुरगवडी माझी गोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. गोंगडी हरवली माझी गोंगडी हरवली. घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. गोंगडी हरवली माझी गोंगडी हरवली. घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरगवडी माझी गोंगडी हरवली. खेळू लागलो सुरगवडी माझी गोंगडी हरवली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. आबक दुबक तिबक पोरा त्रिभुवन खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिभुवन खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा भिवू नको गाडू. खेळ विटी दांडू पोरा भिवू नको गाडू. आबक दुबक तिबक पोरा आबक दुबक तिबक पोरा त्रिभुवन खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हमाम तू घाली कानुबा. कानुबा हमाम तू गाली कानुबा हमाम तू गाली. कानोबा हमामा तो घाले. कानोबा हमामा तो घाले. तू 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 होतो तो तो होतो तो तो होतो तो तो होतो तो 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 तो. कानोबा हमामा तो घाले. कानोबा हमामा तो घाले. कानोबा हमामा तो घाली. कानोबा हमामा तो घाले. खेळे बहुराग बाई बाबरा. खेळ भवरा ग बाई भवरा. खेळ भवरा ग बाई भवरा. खेळ भवरा ग बाई भवरा. या राधिकेचा नवरा. या राधिकेचा हे नवरा नवरा नवरा. खेळ भवरा ग बाई भवरा. खेळे बहुराग बाई भवरा. खेळ भवरा ग बाई भवरा. खेळ भवरा ग बाई भवरा. अनेक खेळ सगळ्या खेळाची यादी तुमच्या पुढं मांडली. निळामणी हरीच्या आणि करडती क्रीडा. क्रीडा म्हणजे खेळ. हे हरीच्या रंगात रंगले. कसे रंगले याची यादी तुमच्या पुढं मांडली. आता पुन्हा काही वेगळं सांगायची गरज नाही. प्रमाणाने तुम्हाला लक्षात आलं. विटी दांडू, भोवरा, हुतुतू, हामामा, सुरकवडी, सुरपारंब्या सगळे खेळ आले याच्यामध्ये. अशा प्रकारचे खेळून खेळून गोपगडी थकले आणि खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटी जायचे सुख माघारी. म्हणून तुका म्हणे आता खेळ मोडावा पुरता खेळ मोडणारच नाही. लक्षात घ्या. हा खेळ मोडत नसतो. मोडतो त्याला खेळ म्हणत नाही. अभिन्न स्वरूपामध्ये गेलेल्याला कसा खेळ मोडल हो. हाच खरा खेळ आहे. पण कळला तर आहे. अभिन्न स्वरूपाला प्राप्त झालेला खेळ मोडलच कसा. मोडणं शक्य नाही. परंतु तरी मोडावा परता. म्हणजे परता अजून तो चालूच आहे. तो मोडत नाही. भास आहे, भ्रम आहे मोडल्याचा. हा भ्रम एकदा निराश झाला की महाराज तल्लीन अशा प्रकारचं होतं. हरिपदी त्या तल्लीन झाल्या तन्निष्ठा अशा प्रकारची त्या गवळणीची अवस्था आहे. कानया रे सरसर परता नको आडुता येऊ. तुझा संग झाली या मग मी घराकडे खेळ अखंड अशा प्रकारचा आहे. म्हणून करता
सर्वांनी एक लक्षात ठेवा, आम्ही बहुजनी तू एकला, दिससी येते सारंग पाणी, बहु वेळ लागता सासू सासरे कोपतील माझ्या घरी. म्हणून देवा, ही तुझा माझा संघ हा कधीही मोडणारा नाही, हे लक्षात ठेवा. अशा अखंड स्वरूपाला प्राप्त होण्याकरताच परमार्थ आहे, एवढ्याकरताच परमात्म्याची वारी आहे, एवढ्याकरता सत्संग आहे, एवढ्याकरता ज्ञान आहे. हे सगळ्या झटापटा कशासाठी आहेत? गायन असेल, वादन असेल, दिंडीत चालणं असेल, परमात्म्याची अखंडता निर्माण होण्याकरता आहे. त्यातलं सुख भोगण्याकरता, दुःख भोगण्याकरता नाही आहे. असं माणसाला वाटत असेल दुःख होतंय त्याची वारी उपयोगाची नाही, सुख मिळतंय म्हणून वारी, हे ज्याला लक्षात येतं त्याची वारी सार्थ ठरते. अशा प्रकारची ही वारी भगवंताच्या चरणावरती आपण या ठिकाणी या वर्षाला, या 40व्या वर्षाला समर्पित केलेली आहे. पुढचे पुढे देव जाणे, आपल्याला काय माहिती आहे पुढचं काय होणार आहे ते. परंतु आजच्या ह्या दिवसाला मी थोडा आपला वेळ जास्त घेतला हे मला लक्षात आलेलं आहे. सुरू करायची बोली होती वेळेवर, संपवायची नव्हती ना. नाही तर आता हा वेळ समाप्त झालेला आहे. असं सर्वांनी एकत्र बसवलं. भगवंतानी सर्वांना काला करण्याकरता भगवंतानी सगळ्या शिदोऱ्या जमा केल्या. पेंद्याला सांगितलं एकत्र करायचं, पेंद्याने एकत्र केलं. हातामध्ये भगवंतानी त्या सर्वाचा घास हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यालाच म्हणतात माधुकरी महाराज. सगळं एकत्र केलेलं हातावरती घेतला. हे पाहण्याकरता स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मूर्ती लोकी हवा जन्मामा, आज वो साम्रावती काला पहावया येती, देव पाहती देव विसरती देह भाव आपुला. अशा प्रकारे ते काल्या पाहण्याकरता आलेले आहेत. भगवान मध्ये उभा राहिलेले आहेत. त्रिभागी देवडा ठाण मांडून या माई, कल्पद्रुमा तरी वेणू वाजवित आहे. अशा प्रकारचा परमात्मा उभा राहिला. त्याचं वर्णन करतात. सर्व गोपगड्यांना हसवित आहे. स्वर्गीचे अमर पाहत आहेत, इच्छा करतायत आणि भगवान परमात्मा हे पाहून सगळ्याला हास्य विनोद करत आहे. अशा प्रकारचा चाललेला हा काला आनंदाचा काला आहे म्हणून हसावं, आनंदाचा काला आहे म्हणून हसावं. काय काय काल्याला सध्या का म्हणून तोंड उतरले बाबा तुमचे. काल्याला हसावं हसावं, त्याचं नाव काल आहे. देव हसवितो ना, मग आपण हसलं पाहिजे. गंभीर स्वरूपाचं तरी राहतं. तसं देवावर विभ्रत वेदन दर्पणे जटर्पणे वामे पानो हस्रुन कवलम तत्फलान्यंगुलेषु स्वर्ग लोके मिशिती भुभुजे यज्ञ भूपाल केली पुंडली गवरदा विठ्ठल श्रीधार देव पंढरीनाथ भगवान की राम तुका जगद्गुरु तुकाराम
जगद्गुरु तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली